नमस्कार मित्रांनो, तलाठी निवड यादी आठवड्याभरात प्रसिद्ध करण्याचं काम सरकार करणार आहे. याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजच्या लोकमतची ही बातमी आहे. पुणे लोकमतला आलेली आजच्या डेटची बातमी. 26 जानेवारीला नियुक्तीचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता काय सविस्तरमध्ये जाणून घेऊया. तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. जात संवर्गीय व जिल्हानिहाय रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीचे पत्र मिळतील. येत्या 26 जानेवारीला ही नियुक्ती पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून आली आहे. निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतर बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून 23 जिल्ह्यांचा निवड यादी प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येणार आहे. सोमवारपासून सुरू करण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून ही युद्धपातळीवर काम केले जाते. निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 13 जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येणार आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. यादी केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल. आठवडाभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरीय जाहीर करण्यात येणार आहे. मित्रांनो, जे आपण एवढे आंदोलनं केले, खूप लोकांनी आंदोलनं केले की जो घोटाळा झाला आहे तो घोटाळा तुम्ही ही भरती रोखा, नवीन भरती घ्या किंवा जे विद्यार्थी होते त्यांना काहीतरी करा, म्हणजे जेणेकरून गरिबांचं याच्यामध्ये फायदा होईल. बट सरकार ठाम आहे. या सरकारला गरिबाचं काहीच घेणं देणं नाही आहे. बघूया सरकार आता काय अजून फायनल काय निर्णय घेते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा. नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील.